न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। लाडपागे समितीच्या GR नुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे आणि वन विभाग यातील मैलमजूर वर्ग 4 कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबातील वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे यासाठी आज संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले। संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोरच आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे अखेर आंदोलनकर्ते काँग्रेस कार्यालयाजवळ जमले आहेत। या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजड यांनी या आंदोलनास काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दिलाय। तसेच आंदोलनकर्त्यांची लवकरच नाना पटोले यांची भेट करून देणार असल्याचा देखील आश्वासन या प्रसंगी देण्यात आले। लाडपागे समितीनुसार इतर जातींच्या आणि मेहतर वाल्मिकी समाजाचे कर्मचारी यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत नोकरी दिली जाते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग आणि वन विभाग येथे काम करणाऱ्या महिला मजूर वर्ग 4 कर्मचारी यांच्या पाल्यांना त्यांना शासकीय सेवेत सामावून का घेतलं जात नाही असा सवाल देखील आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। विशेष म्हणजे आम्हाला लाडपागे समितीच्या नुसार आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाल्यांना नोकरी मिळायला पाहिजे आणि लाडपागे समितीने तसा अहवाल दिलेला आहे। त्यानंतर आम्ही विभागीय आयुक्ताकडे निवेदन द्यायला गेलो, परंतु आम्हाला पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली। तिथं आंदोलन केलं नाही, आम्ही फक्त निवेदन दिलं। त्यानंतर आम्ही आता काँग्रेस भवनमध्ये येऊन नाना पटोलेंना निवेदन देणार आहोत व मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची तारीख मागणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयावर 20/12/23ला आम्ही धरण आंदोलन केलं, ते यशस्वी झालं। त्याच्यानंतर 8 तारखेला, त्याच्यानंतर 29 तारखेला, 29/11ला आम्ही मंत्रालयात जाऊन सर्व मंत्र्यांना निवेदनं दिली, परंतु त्यांनी आमची कुठलीही ग्वाही घेतली नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं की बा हे सरू द्या, अधिवेशन संपल्यानंतर आम्ही तुम्हाला तारीख व वेळ देऊ, परंतु अजून काही तारीख आणि वेळ मिळाली नाही। त्यामुळे आम्ही आता याच्यापुढे आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहोत। एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या प्रमुख मागण्या हेच, आमच्या वारसांना नोकरी मिळाली पाहिजे। याच्यासाठी आम्ही 20 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला लेटर दिलेलं आहे। त्याच्यानंतर आज आम्ही आयुक्तालयासमोर उपोषणाला बसलो होतो, पण त्यांनी आमची जागा टाळली आणि वेळ काही दिला नाही। त्यामुळे आम्ही आमचा लढा हा चालूच ठेवणार आहे। तरी संघटनेला एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवितो। आमच्या ज्या संघटनेच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या शासन दरबारीपर्यंत जावं आणि शासनाने तो विचार पूर्ण करून आमच्या गरिबांना न्याय मिळावा व पुढील न न्याय मिळाल्यास आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहील। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच मुंबई येथील आझाद मैदान येथे आमरण उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।